लालबावटा संघटनेतर्फे रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। आपल्या विविध मागण्यांसाठी लालबावटा रिक्षा युनियनच्या वतीनं मोर्चा काढण्यात येऊन आपल्या मागण्या शासन दरबारात मांडल्या। शासनाच्या धोरणानुसार ई-रिक्षांना प्रवासी वाहतूक परवानगी देत असताना त्यांना नोंदणी शुल्क नाही, उलट इंधनाच्या रिक्षांना कसलीच सवलत नाही। मुक्त परवाना योजनेमुळे मोठ्या प्रमाणात रिक्षा वाढल्या, त्यामुळे व्यवसाय एकदम थंड आहे। शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षावाल्यांचाही सवलती मिळण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। 100 असलं तरी 5000 कसं करावं याचं आमच्याकडे चांगलं ज्ञान आहे। अरे आम्ही मागतो काय? एका बाजूला या देशातले 20 भांडवलदार नॅशनलाइज बँकेचे 11.5 लाख कोटी रुपये थकबाकी आहे। 11.5 लाख कोटी रुपये इतकंच नाही, आपल्या मायबाप सरकारने या भांडवलदाराला 3.5 लाख कोटी रुपये कर्ज माफ केले आणि रिक्षावाल्याच्या घरावर जप्तीची नोटीस येऊ लागली। तो फायनान्स वाला येतो, रिक्षा ओढून नेतो आणि सलीम मुलाला विचारतात, रिक्षा गोणारा कोणी शिल्लक आहे का? अरे कुठनं भरणार आमचा रिक्षावाला? महिन्याला धंदा होत नाही 5-5.5 हजाराचा आणि 6,000 रुपये आम्ही भरल्यावर घर कसं चालवायचं? मुलांचं शिक्षण कसं होणार? कोणी विचार करणार आहे का नाही याबद्दल? सांगण्यात आलं मुद्रा स्कीम, बँकेमध्ये जावा, बिन तारणाने पैसे मिळतील आणि ते मुद्रा आता रिक्षावाल्याच्या गळ्याला लागलेला आहे, फास लागलेला आहे। केवळ सोलापूरचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे। म्हणून याला वेगळ्या पद्धतीचं आपण चळवळी संबंधी नियोजन करणार आहे। या प्रसंगी कॉम्रेड आडम मास्तर, सलीम मुल्ला, MS शेख, आरिफ मणियार, हसन शेख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।